दररोज नवीन या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आताच लाडक्या बहिणीची नवीन अपडेट समोर आलेली आहे। एकदम धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। आता फक्त तक्रार आलेल्यांचा अर्ज तपासून बाद होणार। आता जानेवारीपासून या लाडक्या बहीण योजनेपासून या महिलांना वगळण्यात येणार आहे। तर त्यामध्ये कोणत्या महिला आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येईल। तर आता आदिती तटकरे बालविकास मंत्री यांनी लाडक्या बहीण योजनेअंतर्गत काय सांगितले आहे, पूर्ण व्हिडिओ बघा। काही स्वतःहून केलेले आहेत, म्हणजे एक लाभार्थी जे आहे त्यांनी आम्हाला स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये स्थलांतरित झालेलं आहे, त्यामुळे मी आपल्या या योजनेसाठी पात्र होणार नाही। एक आम्हाला जी आलेली आहे त्यांनी स्वतः दिलेला आहे की आधार कार्ड हे करत असताना मी चुकीचा नंबर त्याच्यामध्ये टाकला। ही ऑक्टोबर महिन्यातली तक्रार आहे। एक दोन तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे, त्याच्यामुळे मी या योजनेसाठी पात्र आता होत नाही। त्यामुळे आपण ज्या काही बाबी करत आहोत या कंप्लेंट बेस्ड आहेत, कुठेही सरसकट स्क्रुटिनी ही आपण करणार नाही आहोत, हे मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना निश्चितपणाने सांगायचं। ते आम्ही साधारणपणे आज मी आणताना या प्राथमिक स्वरूपात आणलेल्या आहेत, पण याच्यापैकी डबल ॲप्लिकेशनच्या, स्थलांतरित झालेल्याच्या, उत्पन्नाच्या याच्यामध्ये वाढ झालेल्याच्या साधारणपणे 80-90% तक्रारी त्या पद्धतीच्या आहेत, म्हणजे ज्या आलेल्या आहेत त्यापैकी। आणि त्याचं आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GRमध्ये नमूद केलेल्या आहेत। कुठंही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे, म्हणून ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाही आहेत। पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे, आपण GRमध्येच नमूद केलेलं आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार। त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GRमध्ये आपण बदल करत नाही। दुचाकी आहे आम्ही GRमध्येच नमूद केलेलं आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत, तर त्याच्यानी आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत। सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत। आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत। पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत। साधारण ॲनालिटिकल जर बघायला गेलं तर आपण तक्रारी किंवा आपल्या स्थानिक प्रशासनाच्या देखील लक्षात आलेलं आहे की काही म्हणजे पात्रधारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत। याची आकडेवारी टक्केवारी किती आहे, साधारण किती टक्के महिलांना यातनं वगळलं जाईल असं वाटतंय आज प्राथमिकरित्या, जेणेकरून सरकारचा निधी देखील वाचेल? नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाही आहे, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो। जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील, हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाही आहे। याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत, तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या। कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी, तर त्यानुसार आपण जात आहोत। याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाही आहे। आम्ही आत्तापर्यंत तर आपण पाहू शकता लाडकी बहीण योजनेत मोठी बातमी आलेली आहे। तक्रारी असलेल्या अर्ज तपासून बाद होणार आहे। त्याच प्रकारे आता कोणत्या प्रकारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिला बाद होणार आहे याविषयी संपूर्ण अपडेट इथे आलेला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी बातमी आलेली आहे। तक्रार आलेल्यांचा अर्ज आता बाद होणार आहे। तसेच 4 चाकी वाहनसुद्धा आता बाद होणार आहे। या बहिणींनासुद्धा आता लाडकी बहीण या योजनेचा फायदा होणार नाही। तसेच वेगवेगळ्या
तक्रारी समोर आलेल्या आहे. त्यामध्ये आता या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणताही लाभ देण्यात जाणार नाही. त्याचप्रकारे सरसकट अर्ज बाद केले जाणार नाहीत. कार, नोकरी अशा सर्व महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. तर आताची ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. तर आपण पाहू शकता आदिती तटकरे यांनी आता ही माहिती दिलेली आहे. तर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तुम्हाला या जानेवारीचा हप्ता आलेला आहे की डिसेंबरचा हप्ता आलेला आहे याविषयी संपूर्ण माहिती आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंतही शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल.